दालमिया भारत फाउंडेशन तर्फे नाही आमच्या छोट्याशा दुकानासाठी अनुदान मिळाले. त्यांच्या गाव परिवर्तन प्रकल्प योजनेअंतर्गत आमचं नाव बसलं. पावसाळ्यात गिराईक जरी कमी असलं का नाही तरी सरकार कायम धंद्यावर असलं तर का नाही की खुश असतात. सरकार म्हणलं तर ते नव तुम्ही झाडावर चढवायचं राहू दे, सगळी बटणं दाबली तरी लाईटा का लागणं तर त्याचं काय आहे ते बघा. नुसता ह्यो पंखा आणि शायनिंगची लाईट लागत्या. एवढी बिस्किट पडले तर ती खायची टाकून उंदरं पण लाईटीच्या वायरा खायला लागल्या त्या. बहुतेक उंदरांचं पण मोठं प्लॅनिंग असणार आहे. अगोदर सगळ्या लाईटा घालवायच्या आणि आतल्यात मोठा दरोडा घालायचा. उंदरांचा ह्यो अत्याचार थांबवायसाठी कुणाला जर काय उपाय माहित असला का नाही तर कमेंटमध्ये सांगा. वैयक्तिक मी त्यासनी कॉल करून त्यांचा आभार मानेल बरं का. पावसाळा असला तरी पण दिवसभरात असं लाडकं फॉलोवर भेटायला येतात. दुपारी घराकडे जेवायला आलो की नाही तर कॉलनीतल्या शाळेतनं सरांचा फोन आला. ते मतदानाचं फॉर्म वाटले ते का नाही ते शाळेत पाठदिशी घेऊन ये. प्रत्येक गावात SIR प्रणाली अंतर्गत का नाही शिक्षकांच्या मार्फत पुनर्निरीक्षण सर्व्हे चालू आहे. आपल्याला जे फॉर्म वाटले ते का नाही ते 12 तारखेच्या आत भरून जमा करायचं आहे. नाही जमा केलं का नाही तर आपलं मतदान यादीतलं नाव 100% वगळण्यात येणार. 5 वाजता घराकडे आलो की नाही तर आमच्या म्हाताऱ्या यायचं काहीतरी बनवायचं प्लॅनिंग चालू होतं. मला अगोदर वाटलं चपात्याच आहेत पण सूर्य हातात घेतल्यावर कळालं की कापण्या बनवायच्या चालू आहेत. आमच्या आजीला पावसाळा आला का नाही की असं काही काही चमचमीत करून खाऊचं वाटतं. काय पण असू दे पण आजीमुळे का नाही दिवाळीत खायच्या कापण्या पावसाळ्यातच खायला मिळाल्या. आता 2 दिवस झाला आजी का नाही या डब्यात काय आयटम आहे का नाही तो एकदम पुरवून खात्या. म्हटलं विचारूया तरी काय आहे. काय खात्याच होते गोट हा गोट